जरा चुकी से जरा बरोबर बोलू काही, चला दोस्त हो आयुष्यावर बोलू काही. मित्रांनो, आयुष्य जगताना कोणत्या चुका टाळल्या पाहिजे हे सोप्या भाषेत सांगणारे साहित्य म्हणजेच कथा. अशीच एक जीवनाचा बोध करवणारी कथा आपण आता ऐकूया. एकदा एक वाघ आणि वाघीण आपल्या पिल्लांना गुहेत सोडून शिकारीसाठी दूर जंगलात जातात. 2 दिवसापर्यंत ते परत आलेच नाही. इकडे पिल्लांना खूप भूक लागली. कलकल ऐकून एका बकरीला त्यांची दया आली. तिने वाघिणीच्या पिल्लांना आपले दूध पाजले. पिल्लांच्या जीवात जीव आला. आता बकरी रोज येऊन त्यांना दूध पाजू लागली. एक दिवस पिल्ले पोट भरल्यानंतर मस्ती करू लागली. एवढ्यात तिथे 7 दिवसानंतर वाघ आणि वाघीण परतले. बकरीला पाहून आयती शिकार मिळाल्याचा आनंदात तिच्यावर वाघ झडप घालणार इतक्यात वाघाची पिल्ले म्हणाली, आई बाबा, या शेळीने आम्हाला दूध पाजून मोठे केले. ही नसती तर आम्ही मरून गेलो असतो. हिचे आपल्यावर खूप मोठे उपकार आहेत. तुम्ही तिला मारू नका. पिल्लाचे ऐकून वाघ खुश झाला. तिला कृतज्ञतेने म्हणाला, आम्ही तुझे हे उपकार कधीही विसरणार नाही. आता तू स्वतंत्रपणे आनंदात जंगलात एकटी सुद्धा वावरू शकतेस. कोणीही तुला त्रास देणार नाही याची मी ग्वाही देतो. तेव्हापासून सदर बकरी मोठ्या धाडसाने जंगलात स्वच्छंदपणे कुठेही फिरू लागली. एकदा तर बकरीला वाघाच्या पाठीवर बसून उंच झाडाची पाने खाताना एका कबुतराने पाहिले आणि कुतूहलाने त्याने बकरीला या किमयेबद्दल विचारले. बकरीने त्या पक्ष्याला मोठी हकीकत सांगितली. उपकाराचे महत्त्व कबुतराच्या लक्षात आले. आपण पण असेच महान कार्य करायचे असे त्या कबुतराने मनातल्या मनात ठरवले. एकदा कबूतर उडत असताना त्याला काही उंदरांची पिल्ले दलदलीत फसलेली दिसतात. ती बाहेर पडायचा प्रयत्न करत असतात, पण ती अधिकच खोल जात होती. शेवटी कबूतर त्यांना अलगद बाहेर काढतो. उंदराची पिल्ले ओली झालेली असतात, थंडीने कुडकुडत असतात. पक्षी त्यांना आपल्या पंखात बराच वेळ चांगली उब देतो. थोड्या वेळाने आपल्या घरट्याकडे जाण्यासाठी कबूतर उंदराच्या पिल्लांचा निरोप घेतो आणि भरारी घेण्याचा प्रयत्न करतो, पण काही केला त्याला उडता येईना. तो अस्वस्थ झाला. त्याने त्याचे कारण शोधले. उंदराच्या पिल्लांना उब देता देता कबुतराचे संपूर्ण पंख कुरतडलेले होते. फडफडत फडफडत कसा बसा कबूतर तिथून बकरीपर्यंत पोहोचतो आणि बकरीला विचारतो, तू पण उपकार केलेस आणि मी पण उपकार केले, पण दोघांना फळ वेगवेगळे का मिळाले? बकरी हसली आणि गंभीरपणे म्हणाली, उपकार कधीही वाघासारख्या पुरुषी व्यक्तिमत्वावर करावेत, उंदरासारख्या स्वार्थीवर नाही. कारण असे स्वार्थी लोक नेहमी आपल्या स्वार्थाकरता दुसरा पर्याय शोधत असतात. स्वतःचा स्वार्थ साधला की ते सच्चे व प्रामाणिक माणसाला पण विसरण्यात स्वतःची धन्यता मानतात. मात्र पुरुषी स्वभावाचे निस्वार्थी आणि बहादूर लोक आयुष्यभर उपकार करणाऱ्याला लक्षात ठेवतात. मित्रांनो, स्टोरी आवडल्यास आपल्या मित्रमंडळींमध्ये शेअर करा आणि साहित्य संघर्षाच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.